त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यापासून 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या क्रमांकावर येणारे हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून किंवा बस स्थानकापासून त्र्यंबकेश्वरासाठी नियमित बस व टॅक्सी उपलब्ध आहेत. येथील मंदिरात 3 मुखी शिवलिंग आहेत, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. हे शिवलिंग अतिशय दुर्मिळ असून हे स्थान पौराणिक कालसर्पदोष आणि पिंडदानाच्या विधींसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मगिरी पर्वतरांगेच्या निसर्गरम्य वातावरणात वसला आहे आणि स्थित आहे एक असे प्राचीन शिव मंदिर ज्याला भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचं स्थान मिळालं आहे. जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज आले आहे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला. मुंबई पासूनचा त्र्यंबकेश्वरचा माझा प्रवास आणि त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे दर्शन दिले जाते, कशा प्रकारे आपण दर्शन घेतो, तिथली एकंदरीत इथे असणारं भक्तिमय वातावरण किंवा मंदिराच्या आजूबाजूला असणारी पाहण्यासारखी ठिकाणे नेमकी काय आहेत आणि कशी आहेत हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जराही वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या ह्या आजच्या भक्तिमय अशा व्हिडिओला. आपण जर प्रायव्हेट व्हेइकलने त्र्यंबकेश्वरी येत असाल तर अशा प्रकारे सुंदर वातावरणाचा रस्त्याचा प्रवास आपण अनुभवू शकतो. मंदिराच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. 50 रुपये पार्किंग चार्ज देऊन आपण आपलं लगेज तिथे सेफली ठेवू शकतो. आज नेमका सुट्टीचा वार, त्यामुळे गर्दीच गर्दी. मंदिरापासून 1 किलोमीटर पर्यंत लाईन होती. पण दर्शनाचा खरा आनंद आणि समाधान तेव्हाच मिळते जेव्हा आपण अनेक तास दर्शनासाठी लाईन मध्ये वाट पाहत असतो. त्याच्या आजूबाजूला अनेक फुलांची दुकानं आहेत, त्यामुळे लाईन मध्ये जाण्याआधी फुलांची टोपली घेतली नाही तरीही चालेल. आपल्याला वाटेवर अनेक शॉप अवेलेबल आहेत. 2 तास लाईन मध्ये राहिल्यानंतर आपल्याला असा फलक दिसतो. मग असं वाटतं की झालं, पोहोचलो आपण मंदिरात. पण असं नाही आहे. आपल्या भक्तीचा आणि दर्शनासाठी लागलेल्या आतुरतेचा खरा टप्पा तर अजून बाकी आहे. 4-5 लाईन दिसणारे हे पॅसेज आपल्याला पूर्ण 16 वेळा पार करायचे आहेत. तेव्हा जाऊन कुठे आपल्याला मंदिराची ती वाट दिसणार आहे ज्या वाटेने आपण मंदिरापर्यंत पोहोचू. मला वाटेलही कदाचित मी नेगेटिव्ह का बोलते, पण हे नेगेटिव्ह नाही. तर या मागचं रिझन असं आहे, आपण जर दर्शनासाठी पूर्ण फॅमिली येत असू, आपल्यासोबत लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सोबत ठेवू शकता. मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला जागोजागी स्क्रीनवर अशा प्रकारचे लाईव्ह दर्शन दिले जाते. 5 ते 6 तासांची माझी प्रतीक्षा संपली. हा मंदिराचा सुंदर आणि भव्य दिव्य असा गाभारा. समोर शिवलिंग पाहून एका क्षणात सगळा क्षण निघून जातो. दर्शन घेऊन आपण बाहेर आलो की आपल्याला मंदिर नीट असे निहाळता येते. आपण बऱ्याच अशा फोटो आणि व्हिडिओ मध्ये हे त्रिशूल पाहिले आहे. फोटो काढण्यासाठी परफेक्ट लोकेशन आणि मंदिराबाहेरचे एक अट्रॅक्शन आहे हे. मंदिरावर केलेली सुंदर नक्षीकाम, बारीक कलाकुसर, अगदी छोट्या छोट्या गोष्टी किती रेखीवपणे दगडामध्ये कोरल्या गेल्या आहेत या बाहेरून आपल्याला नीट पाहता येतात. अगदी स्वतः हात लावून अनुभवता येतात.
मंदिराबाहेरील मोकळी जागा, शांत वातावरण यात आपण रमून जातो. बरं, मंदिराच्या आजूबाजूला व मंदिरातून ज्या मार्गाने आपण बाहेर प्रवेश करणार आहोत त्या वाटेवर किंवा त्या परिसरामध्ये अनेक मंदिर आहेत, अनेक छोटी छोटी तीर्थक्षेत्र आहेत, त्यालाही तुम्ही नक्की भेट द्या. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग तर झालं, मग आता पुढील कोणते हे तुम्ही कॉमेंट करून सांगा. भेटू लवकरच. जय शिवराय.